विद्यापीठामध्ये विद्यार्थी पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत। कॅरी ऑनच्या प्रश्नासाठी शेकडो विद्यार्थी विद्यापीठात धडकलेत। कुलगुरूंच्या विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली जाते। मागच्या 8 जुलैपासून सुरू असलेल्या कॅरी ऑन संदर्भातील विद्यार्थ्यांच्या मागणीला 1.5 महिना उलटून गेलाय, मात्र कुठलाही निर्णय हा अजूनही देण्यात आलेला नाहीये आणि तो देण्यासाठी वेळ मिळालेला नाहीये आणि त्यामुळे आक्रमक झालेले विद्यार्थी आहेत। कुलगुरूंच्या नावे आणि त्यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी इथे केली जाते। अधिक माहिती घेऊयात, रेवती हिंगवे आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। रेवती, 1.5 महिन्यांपासून विद्यार्थ्यांचा प्रश्न हा अनुत्तरित आहे, काय नेमका आता म्हणणं आहे या विद्यार्थ्यांचं? नक्कीच प्रज्ञा, पुन्हा एकदा जे पुणे विद्यापीठातले जे विद्यार्थी आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात। आज पुणे विद्यापीठातली जी मुख्य इमारत आहे तिकडे ते आंदोलन माझ्या मागे बघू शकलो तर हे विद्यार्थी सगळे आक्रमक झालेले आहेत। तर नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। काय म्हणणं, काय मागणी? आम्हाला कॅरी ऑन भेटला पाहिजे। युनिव्हर्सिटीने आम्ही तोपर्यंत टाइम दिलेला पण आहे, पण युनिव्हर्सिटीचं जी डेडलाईन दिलेली होती त्या डेडलाईन पर्यंत युनिव्हर्सिटीचा रिप्लाय आलेला नाही, म्हणून आमच्यावर आज आंदोलन करण्याची, स्ट्राईक करण्याची वेळ आलेली आहे। कॅरी ऑन नक्की काय, कॅरी ऑनची मागणी नेमकी काय आहे? कॅरी ऑनची पद्धत काय आहे? कॅरी ऑन म्हणजे आमचे ज्याच्यामुळे आमचा इयर ड्रॉप झालेला आहे किंवा एक विषयामुळे आमचे जे आम्हाला फायनल इयरला किंवा थर्ड इयरला ऍडमिशन भेटत नाही, त्यासाठी आम्ही स्ट्राईक करत आहोत। बरोबर, आणि जर आज पण मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर तुम्ही काय पुढे मागणी काय करणार आहात? पुढचं पाऊल काय आहे? नाही, आमचं पुढचं पाऊल आम्ही आज जोपर्यंत आम्हाला मनासारखं रिप्लाय भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणारच नाही आहोत। ती अपेक्षा आहे आमची आज की आम्हाला आमच्यापर्यंत आज आम्हाला उत्तर भेटलंच पाहिजे। नक्कीच प्रज्ञा, आपण बघतोय की हे सगळे जे विद्यार्थी आहेत ते इथे आक्रमक झालेले आहेत, पण विद्यालयात प्रशासन उत्तर का देत नाही? विद्यापीठ प्रशासनाकडनं काहीतरी तर उत्तर आलं असेल, त्याबद्दल थोडंसं विचाराल की काय म्हणणं आहे नेमकं विद्यापीठाचं? आता आपल्या सोबत हे युवा काँग्रेसचे आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। तुम्हाला विद्यापीठातलं विद्यापीठ प्रशासनाकडनं काही याच्याबद्दल सांगण्यात आलंय का? काय नेमकं महिन्यापासून ते वेळ देत आहेत। ह्याच्या आधीचं आंदोलन सुद्धा खूप तीव्र केलं होतं। प्रत्येक वेळा आम्ही त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला, वेळ देण्याचा प्रयत्न केलाय, पण हे विद्यार्थी जे आहेत त्यांची अशीच हेडसांड या ठिकाणी मुद्दामून जाणून बुजून प्रशासन करतंय। यांना बाकी सगळ्या गोष्टीमध्ये वेळ आहे। यांना व्हॉइस ऑफ देवेंद्र सारखे प्रोग्राम ते 5-10 मिनिटांमध्ये सर्क्युलर काढून त्या सगळ्या गोष्टी करू शकतील, पण विद्यार्थ्यांच्या पूर्ण भविष्याशी खेळण्याचं म्हणजे जणू काही यांनी म्हणजे ठाम निश्चयच केला असं या ठिकाणाहून। म्हणजे 1.5 महिन्यापासून वेळ देऊनही काही त्याबद्दल सर्क्युलर काढलेलं नाही, रिस्पॉन्स नाहीये। बोलवतात, मागच्या वेळेस म्हणले की रविवार